बघू शकता या ठिकाणी ह्या दोन्ही ग्लासमध्ये जवळपास मी समान माती भरलेली आहे। दोन्ही ग्लासला खाली 2 छिद्र पाडलेले आहेत आपण। आणि आता आपण एका ग्लासमध्ये थोडंसं हायड्रोजेल टाकूयात। अगदीच बघू शकता अर्धा चमचा एवढंच हायड्रोजेल मी ह्यात टाकतो। आता आपण ह्या दोन्ही ग्लासमध्ये समान प्रमाणात पाणी ओतूयात। तर या ठिकाणी मी या हायड्रोजेल भरलेल्या ग्लासला एक खून केलेली आहे की कुठेपर्यंत आपली मातीने हायड्रोजेल आहे। आणि तसंच ह्या ग्लासला देखील मी खून केलेली आहे स्केच पेननं कुठेपर्यंत आपलं माती आहे। बघू शकता की हे 2 जवळपास समान पाणी असणारे ग्लास आहेत। आता आपण हे ग्लास एक एक करून ह्यात ओतूयात आणि बघत काय होतं। ग्लासमधून आता आपला निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। पाणी हे मातीतनं खाली पाझरायला लागले। जेवढी मातीची क्षमता आहे पाणी ओढून धरायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं की ते धरून ठेवू शकत नाही आणि पाणी खाली चाललंय। आणि तेच या ठिकाणी मी बघू शकताय की आपलं हायड्रोजेल जे आहे त्यानं पाणी आपण जे दिलं समान प्रमाणातलं ते ओढून धरलेलं आहे, कुठेही खाली निचरा झालेला नाही आहे। आणि तुम्ही लेवल बघितलात तर थोडीशी लेवल इथं वाढलेली आहे, कारण का आपलं हायड्रोजेल जे आहे ते प्रसरण पावलंय, फुगलंय ते। आणि अशा प्रकारे आपण समान पाणी दिलं आपल्या शेतामध्ये तर एका शेतामधलं पाणी निचरा होऊन जाणार, जे पिकाच्या मुळांच्या खूप खाली जाणार आणि पिकाच्या मुळांना त्याचा उपयोग होणार नाही, पिकाला त्याचा फायदा होणार नाही, पाणी बचत होणार नाही, अधिक पाणी द्यावं लागणार, वारंवार पाणी द्यावं लागणार। तेच या ठिकाणी मी बघू शकताय आपण दिलेलं पाणी सगळं मुळांच्या जवळपास स्टोअर केलं जाणार आहे हायड्रोजेलमुळं। कुठेही निचरा होत नाही आहे, पाणी वाया जात नाही आहे, त्यामुळे आपलं पाणी कमी द्यावं लागणार आणि वारंवार द्यावं लागणार नाही आहे।